बघा, आपण आतापर्यंतच्या क्लासमध्ये अकाउंटिंग बेसिक्स ऑफ अकाउंटिंग बघितलं. बरोबर. कंपनी कशा पद्धतीने क्रिएट करायचे पाहिलेलं आहे. बरोबर. त्याचबरोबर लेजर कशा पद्धतीने क्रिएट करायचे, लेजर ग्रुप काय असतो, त्याचबरोबर स्टॉक आयटम काय आहे, स्टॉक कॅटेगरी काय असते. बरोबर. त्याच्यानंतर गोडाऊन काय आहे, गोडाऊन कशा पद्धतीने क्रिएट करायचं, त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग ऍज वेल एज फिजिकल स्टॉक एंट्री, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आपण काय करायच्यामध्ये शिकले. बरोबर आहे. त्याचबरोबर बिझनेस मध्ये होणारे दररोजचे ट्रान्झॅक्शन, डेली ट्रान्झॅक्शन, त्याच्यामध्ये कॅश डिपॉझिट, कॅश विड्रॉ, सेल्स, परचेज, पेमेंट, रिसिप्ट. बरोबर. या सगळ्या गोष्टी आपण काय करायचं याच्यामध्ये शिकलेल्या. त्याचबरोबर ऑर्डर प्रोसेसिंग, ऑर्डर प्रोसेसिंग मध्ये परचेस ऑर्डर प्रोसेसिंग आणि सेल्स ऑर्डर प्रोसेसिंग. बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण टॅली मध्ये इथे शिकल्या आणि त्याचबरोबर त्याच्या एंट्री कशा पद्धतीने करायच्या हे पण असं शिकलंय. बघा, आजपर्यंतच्या क्लासमध्ये आपण बघितलं की आपण अकाउंटिंग हे 3 लेवलला करतो. बरोबर आहे. आपण आपल्या बिझनेस मध्ये अकाउंटिंग कोणकोणत्या गोष्टी करतोय, एक तर आपल्याकडे ज्या आपल्या बिझनेस मध्ये ज्या ज्या व्यक्तीसोबत संदर्भ येतो. बरोबर. त्याच्यामध्ये व्यक्ती असतील, वस्तू असतील. बरोबर ना. त्याचबरोबर बिझनेस मध्ये होणाऱ्या सर्व खर्चाची आपण काय केली तर अकाउंटिंग केली. खर्च असेल, इन्कम असेल. बरोबर ना. म्हणजे बिझनेस मध्ये सगळ्या गोष्टी जी काय आहेत, ज्या गोष्टी येतात आणि ज्या गोष्टी तुमच्याकडून जातात, त्या सगळ्या गोष्टीची आपण काय केली अकाउंटिंग आपल्या टॅलीमध्ये करायला आपण शिकलो. बरोबर आहे. आता जर बिझनेस, ज्या बिझनेस मध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करताय, तो बिझनेस ज्या गोष्टी ऑपरेट करतात, ज्या गोष्टी ऑपरेट करतात म्हणजे कोण, बिझनेस मध्ये असलेले कर्मचारी. याच्या लक्षात आपण काय करतो, आपला बिझनेस कशावर डिपेंड आहे, आपला बिझनेस, आपल्या बिझनेस मध्ये फक्त गुड्स, वस्तू, सर्व्हिस आपला बिझनेस आहे का. बरोबर ना. मग ह्या सगळ्या बिझनेस मध्ये आपल्याला जर सेल्स वाढवायचा असेल, बरोबर ना, मग सेल्स वाढवण्यासाठी आपण काय करतो, आपल्याकडे जर चांगल्या पद्धतीचा स्टॉक असेल. बरोबर. सगळ्या गोष्टी बिझनेस कशावरती डिपेंड आहे, आपल्याकडे असलेल्या किमेन पर्सन. बरोबर ना. आपल्याकडे जी काही व्यक्ती आहेत त्या सगळ्या व्यक्तीवरती काय असतं, तुमचा बिझनेस डिपेंड असतो. बरोबर. मग ह्या व्यक्तीचं पण मॅनेजमेंट तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला करता आलं पाहिजे. बरोबर. मग तुम्ही म्हणा सर, व्यक्तीचं मॅनेजमेंट आपण कसं करणार किंवा एम्प्लॉईज मॅनेजमेंट कसं करणार, तर ऍक्च्युअली मध्ये एम्प्लॉईज मॅनेजमेंट करणं म्हणजे काय, प्रत्येक एम्प्लॉईला किती सॅलरी आहे. बरोबर. तो कोणत्या पदावर आपल्याकडे कामाला असतो. बरोबर. त्याला एचआरए किती दिला जातो, त्याला मंथली पॅक किती आहेत, इयरली पॅक किती आहेत. बरोबर. मग त्याचबरोबर तो एम्प्लॉय आपल्याकडे काम करतोय, काम करत असताना त्याला ऍक्च्युअल मध्ये सुट्ट्या किती घेतल्या. बरोबर. त्या सुट्टीप्रमाणे त्याचं डिडक्शन होतं का. बरोबर. त्याचबरोबर त्याचं जे काही एम्प्लॉईचा पीएफ असेल, पीएफपीटी असेल, प्रोफेशनल टॅक्स. बरोबर ना. म्हणजे जी काही गव्हर्नमेंटची डिडक्शन्स आहेत त्या पद्धतीने ऍक्च्युअल मध्ये मंथली गव्हर्नमेंट आपण डिडक्शन देतो का. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट जर आपल्याला करायचं असेल तर एक सिस्टमॅटिक सॉफ्टवेअर आपल्याला लागतं. बरोबर. ज्या पद्धतीने आपण अकाउंटिंग आणि इन्व्हेंटरीचं पण अकाउंटिंग आपण कुठे केलंय, तर आपल्या टॅलीमध्ये केलेलं आपण, त्याच पद्धतीने आपण एम्प्लॉईचं पण मॅनेजमेंट आपल्या टॅलीमध्ये करू शकतो. बरोबर. मग आता चला, आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहे एम्प्लॉईचं मॅनेजमेंट आपल्या क्लासमध्ये किंवा आपल्या टॅलीमध्ये कसं करायचं. बरोबर. एम्प्लॉईचं मॅनेजमेंट करण्यासाठी ज्या पद्धतीने आपण अकाउंटचं मॅनेजमेंट करण्यासाठी अकाउंट फीचर मध्ये जाऊन आपल्याला ज्या काही गोष्टी लागतात त्या आपण ऍक्टिव्हेट केल्या. बरोबर. एफएल फीचर्स मध्ये गेलो, एफएल फीचर्स मध्ये गेल्यानंतर अकाउंट्स, अकाउंटिंग मध्ये ज्या गोष्टी आपल्याला लागतात त्या आपण काय केल्या, ऍक्टिव्हेट केल्या. बरोबर आहे. त्याचबरोबर इन्व्हेंटरीच्या संदर्भात जी काही गोष्टी आहेत त्या सगळ्या काय केल्या आपण या इन्व्हेंटरी मध्ये आपण तर ऍक्टिव्हेट केलेल्या. बरोबर. त्याचबरोबर टॅक्सेशन मध्ये आपल्याला जी काही टॅक्स लागतो, आपल्या बिझनेस मध्ये जो जो काही टॅक्स इथं ऍप्लिकेबल होतो तो टॅक्स काय केला आपण इथं ऍप्लिकेबल करण्याचा प्रयत्न केला. बरोबर. त्याच पद्धतीने अदर काही फीचर्स असतील तर आपण ते पण काय केलेले इथं ऑपरेट करण्याचा प्रयत्न केलाय. त्याच पद्धतीने जर तुम्हाला बिझनेस मध्ये तुमच्या असलेल्या एम्प्लॉईचं जर मॅनेजमेंट करायचं असेल, बरोबर, किंवा तुमच्या असलेल्या सॅलरीचं मॅनेजमेंट करायचं असेल, तुम्ही कशा पद्धतीने लोकांना सॅलरी देता याचं जर तुम्हाला मॅनेजमेंट करायचं असेल तर आपल्याला काय करायचं, तर पेरोल इनेबल करायचं. बरोबर. पेरोल इनेबल करण्यासाठी काय करायचं, आपल्याला गेटवे ऑफ टॅलीला जायचंय. बरोबर आहे. आपण गेटवे ऑफ टॅलीमध्ये आहेत. बरोबर आहे. गेटवे ऑफ टॅलीमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करायचं, एफ11 प्रेस करायचं. एफ11 फीचर्स. बरोबर आहे. एफ11 फीचर्स मध्ये गेल्यानंतर बघा, आपण इथं उजव्या साईडला आपण तिथं पाहिलं इथं पेरोल नावाचं ऑप्शन दिसतं. पेरोल नावाचं ऑप्शन. आता पेरोल म्हणजे काय, पे आणि रोल, म्हणजे आपल्याकडे रोल बेसिसवरती जे काही एम्प्लॉई कामाला आहेत. बरोबर. त्या एम्प्लॉईला आपण जी काही पेमेंट देतो त्याला आपण काय म्हणतो, पेरोल असं म्हणतो. म्हणजे आपण आपल्या बिझनेस चालवण्यासाठी जेवढं काही पेमेंट देतो. बरोबर. मग काही जण काय करतात, बाहेरून एम्प्लॉई हायर करत असतात.
कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती, बरोबर ना? मग त्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती हायर केल्यानंतर त्याला किती पगार द्यायचा, ह्या सगळ्याचं मॅनेजमेंट तुम्हाला काय करायचं, या पेरोल सॉफ्टवेअर मध्ये आपल्याला करायचं. बरोबर? मग पेरोल साठी काय करायचं, आपल्याला पेरोल वरती यायचं. बरोबर? आल्यानंतर इथं पहिलं ऑप्शन दिलं त्यांनी, मेंटेन पेरोल. मेंटेन पेरोल म्हणजे काय, तुमच्या टॅली सॉफ्टवेअर मध्ये पेरोल इनेबल करा, असं याचा अर्थ. बरोबर? मग आपल्याला काय करायचं, मेंटेन पेरोलला येस करायचं. याच्या लक्षात, F11 फीचर्स मध्ये जायचं. फीचर्स मध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं पेरोल नावाचं ऑप्शन आहे, आणि पेरोल आपण काय केलं इथं येस केलं. याच्या लक्षात, ओके. पेरोल येस केल्यानंतर पुढे आहे एनेबल पेरोल स्टॅट्युटरी. एनेबल पेरोल स्टॅट्युटरीला काय करायचं, आपल्याला इथं येस करायचं. आता बघा, पेरोल स्टॅट्युटरी म्हणजे काय, गव्हर्नमेंटला ज्या पद्धतीने लागतं, सॅलरीची डिटेल्स ज्या पद्धतीने गव्हर्नमेंटला लागतं, त्या पद्धतीने काय करायचं, एनेबल करायचं. बरोबर आहे? आपल्याला काय करायचं, एनेबल पेरोल स्टॅट्युटरीला काय करायचं, येस करायचं. बरोबर? आता बघा, ज्यावेळेस आपण येस करतो, येस केल्यानंतर त्याच्यामध्ये बघायचं पेरोल स्टॅट्युटरी डिटेल्स. ज्यावेळेस आपण एखाद्या एम्प्लॉईचा पगार कट करतो, बरोबर ना, मग तो टीडीच्या स्वरूपात मध्ये असेल किंवा प्रोफेशनल टॅक्स असेल किंवा पीएफ असेल. बरोबर? कोणताही एम्प्लॉई जर त्याला व्हॅलिड रिझन नसेल तर तुमची सॅलरी कमी करू देणार नाही. बरोबर आहे? जर सपोज तुम्हाला 50,000 रुपये सॅलरी आहे, म्हटलं की तुला पीएफ भरायचा आहे आणि तुझ्या पीएफ साठी काय केलं, 10,000 रुपये काढून ठेवलं. समोरचा एम्प्लॉई मान्य करेल का? कारण पेरोल पीएफचे जे काही प्रोव्हिजन्स आहेत, प्रोव्हिजन्स वेगळे आहेत. जर तुम्हाला 50,000 सॅलरी असेल तर कमीत कमी 2,500 ते 3,000 रुपये पीएफ जातो तुमचा. बरोबर? मग तुम्ही 10,000 रुपये कोणत्या बेसिसवर घेता? बरोबर ना? मग ह्या सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायचं, तर आपल्याला स्टॅट्युटरी स्वरूपाच्या जे काही प्रोव्हिजन्स आहेत ह्याच्या माध्यमातून काय करायचं, आपल्याला इथं पेरोल मेंटेन करायचं. बघा, मग मेंटेन करत असताना ज्यावेळेस आपण पेरोलला येस करतो आणि एनेबल स्टॅट्युटरीला येस करतो, त्यावेळेस पहिलं ऑप्शन दिलं त्याने कंपनी कोड. आता कंपनी कोड म्हणजे काय असतो, ज्यावेळेस कंपनी इस्टॅब्लिशमेंट होत असते. बघा, तुमचा बिझनेस आहे, प्रोप्रायटरचा बिझनेस चालू करण्यासाठी आपण काय करतो, शॉप ऍक्ट लायसन्स काढतो. बरोबर? किंवा उद्यम आधार काढतो. बरोबर? मग त्याच्यावरती तुमचा बिझनेसचा एक युनिक आयडी असतो त्यावर. जसं आपल्याकडे आधारला आपल्या शिपाचा आयडी आहे, बरोबर ना, सेम त्या पद्धतीने बिझनेस साठी काय युनिक आयडी असतो, त्याला आपण काय म्हणतो, शॉप ऍक्ट रजिस्ट्रेशन नंबर म्हणतो. किंवा दुसरे जे आपल्याकडे कार्ड आहे त्याला आपण कोणते, ज्या पद्धतीने तुम्ही रजिस्ट्रेशन घेताय त्या पद्धतीने तुम्हाला काय होतं, तो नंबर एक असाइन केला. बरोबर? मग त्याच पद्धतीने ज्यावेळेस कंपनी ऍज पर कंपनीज ऍक्ट 2013, कंपनीचा 2013 काय, तर कंपनीचा रेग्युलेशन करण्याचा हा ऍक्ट आहे. त्याच्याद्वारे काय करायचं, कंपनी कशी सुरू करायची आणि कंपनी चालत असताना काय काय प्रोव्हिजन्स यूज करायचे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या कंपनीज ऍक्ट 2013 मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. बरोबर? मग त्याच्या अंडरमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, कंपनीचं रजिस्ट्रेशन एमसीएच्या अंडरमध्ये येतं, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. बरोबर आहे? कंपनी कुठे येते, कॉर्पोरेट आहे. कॉर्पोरेटच्या सेक्टरमध्ये त्याला नंबर दिला जातो की तुम्ही कंपनी चालू करताय, त्या कंपनीला एक युनिक नंबर असतो, त्याला काय म्हणतात, कंपनी कोड असतो. बरोबर आहे? येतं लक्षात? त्यालाच एमसीएच्या भाषेमध्ये CIN असं म्हटलं जातं. CIN म्हणजे काय, कंपनी इनकॉर्पोरेशन नंबर. येतं लक्षात? कंपनी इनकॉर्पोरेशन नंबर, त्याला आपण काय म्हणतो, CIN. आणि तोच कंपनी कोड तुम्हाला काय करायचं, इथं टाकायचं. येतं लक्षात? फॉर एक्झाम्पल मी इथे टाकतो 1427 असं काहीतरी नंबर टाकून. बरोबर? ज्यावेळेस तुम्ही टाकताय, तुम्ही काय करायचं, इथं ऍक्च्युअल मध्ये सर्टिफिकेट वरती बघून तो काय करायचं, नंबर तुम्हाला इथं टाकून द्यायचं. ओके. कंपनी अकाउंट ग्रुप कोड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला इथे टाकायचा. ग्रुप कोड म्हणून दिला जातो, सरळ सरळ टाकून द्यायचं. समजा मी टाकला 2552. कंपनी सिक्युरिटी कोड सोम, परत तेच. बरोबर ना? पुढे दिला एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स. आता बघा, जरी एम्प्लॉईची काळजी घेत नसेल तरी स्टेट गव्हर्नमेंट काय करतो, प्रत्येक एम्प्लॉईची काळजी घेतो. बरोबर? आपण एम्प्लॉयरची अन्याय झाला नाही पाहिजे, त्याच्याकडे जो ज्या पद्धतीने काम करतोय त्याच्याप्रमाणे त्याचं रेग्युलेशन पगार त्याला मिळाला पाहिजे. हे झालं लक्षात? ओके. पुढं मग कंपनी कोड आपण इथं टाकलाय. कंपनी कोड काय दिलाय, 1452363748. बरोबर? त्याच पद्धतीने ESI ब्रांच ऑफिस. बघा, ESI ब्रांच ऑफिस जर असेल, ESI नंबर असतो, तो नंबर पण आपण इथं ब्रांच ऑफिसचा नंबर टाकायचा. समजा मी टाकला इथे बीड. बरोबर आहे? डिस्ट्रिक्ट लेवलला असतो.
त्याच्यानंतर स्टँडर्ड वर्किंग डेज पर मंथ. बरोबर. आता एक महिना किती दिवसात असतो? स्टँडर्ड वर्किंग डेज 30 दिवस असतात. 25 24 ते 25 दिवस. रविवारची सुट्टी 4 सुट्ट्या गेल्या. बरोबर आहे. याच्या लक्षात म्हणजे स्टँडर्ड वर्किंग डेज. पण आपण तरी पण काय म्हणतोय, जी काही मंथ आहे तुमचा, बरोबर, 30, काही महिने 30 चे आहेत, काही महिने 29 चे आहेत, काही महिने 21 आहेत, पण आपण स्टँडर्ड काय दिलं 30 दिवस. याच्या लक्षात स्टँडर्ड वर्किंग डेज पर मंथ. ओके. त्यानंतर नॅशनल पेन्शन स्कीम. जर तुमच्या बिझनेसला लागू असेल तर त्याचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला टाकायचा आहे. नॅशनल पेन्शन स्कीम, बरोबर ना, एनपीएस असं म्हणतो आपण. नसेल तर सोडून द्या. कॉर्पोरेट बँक ऑफिस नंबर असेल तर टाकायचं. बघा, इन्कम टॅक्स, टॅक्स रिडक्शन अँड कलेक्शन अकाउंट नंबर, टॅन नंबर. आपण टीडीएस मध्ये पाहिलं की टॅन नंबर काय असतो, तर कंपनीसाठी त्यांनी एक नंबर दिला असतो, त्याला आपण काय म्हणतो, टॅन नंबर असतो म्हणतो. बरोबर आहे. तो नंबर इथे टाकायचा आहे. टॅन रजिस्ट्रेशन नंबर टाका. इन्कम टॅक्स सर्कल वॉर्ड त्याच्यामध्ये आपण घेतो बीड. बरोबर आहे. त्याच्यानंतर डिडक्टर टाईप गव्हर्नमेंट आहे का ऑदर आहे? डिडक्टर म्हणजे जो व्यक्ती डिडक्ट करतोय तो तुमचा गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे का, एम्प्लॉयर आहे का, ऑदर आहे. ऑदर म्हणजे आपण ऑदर म्हणू शकतो. बरोबर आहे. मग आपण इथं ऑदर घेऊया. त्याच्यानंतर डिडक्टर ब्रांच और डिव्हिजन. समजा इथे घेतलं आपण अंबाजोगाई. बरोबर. आपली कंपनी कुठे आहे? अंबाजोगाईमध्ये. बरोबर. त्याचबरोबर नेम ऑफ पर्सन रिस्पॉन्सिबल. माझा रिस्पॉन्सिबल कोण आहे? बरोबर. मग हे सगळं डिडक्शन करण्यासाठी समजा माझं नाव टाकलं मी राहुल पांचाळ काय डिडक्शन साठी रिस्पॉन्सिबल. म्हणजे उद्या जर डिडक्शन केलं तरी पण एम्प्लॉई काय करेल, त्यांच्याकडे दाद मागण्यासाठी येऊ शकतो. किंवा जर समजा माझी बदली झाली, माझ्या जागेवर दुसरा एम्प्लॉयर आला, बरोबर ना, मग अशा ठिकाणी ज्यावेळेस डिडक्शन झालं होतं त्यावेळेस मी काय करू शकतो, ज्या व्यक्तीने केलं त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला इथे काय होणार आहे, प्रिंट. बरोबर आहे. त्याच्यानंतर सन डॉटर ऑफ, मी दिलेलं लवंडाचं नाव अशोक पांचाळ. बरोबर आहे. त्याच्यानंतर डेसिग्नेशन मी लिहू शकतो समजा काय, अकाउंटंट. बरोबर. आणि पॅन नंबर कुणाचा, रिस्पॉन्सिबल पर्सन. बरोबर आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला टाकायचंय आणि इथं तुम्हाला काय करायचंय, सेव्ह. याच्या लक्षात. मग अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, तर पेरोल तुमच्या कंपनीमध्ये एनेबल करायचं. एनेबल करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, एफएलएन फीचर्स मध्ये जायचंय. फीचर्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं मेंटेन पेरोल नावाचा ऑप्शन आहे. बरोबर ना, इथे याच्या लक्षात. आणि इथे गेल्यानंतर तुम्हाला दोन्ही ठिकाणी काय करायचं, तर येस करायचं. आणि तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला मागितली ती पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं टाकून द्यायची. याच्या लक्षात. आणि इथं सेव्ह करून द्यायचं. काय अडचण इथपर्यंत? ओके. आता आपल्याला पुढे जायचं. ज्या पद्धतीने आपण अकाउंटिंग करण्याच्या अगोदर लेजर क्रिएशन केलं होतं, बरोबर ना, अकाउंट व्हाउचर रेकॉर्ड करण्याच्या अगोदर सेल परचेस कॉन्ट्रॅक्ट पेमेंट रिसीट हे सगळं रेकॉर्ड करण्याच्या अगोदर आपण काय केलं होतं, अगोदर लेजर क्रिएट केलं होतं. बरोबर. त्याच पद्धतीने ज्यावेळेस तुम्हाला पेरोल मेंटेन करायचं त्याच्या अगोदर काय करायचं, बेसिक डिटेल्स जे काही लागतात ते तुम्हाला काय करायचं, ते क्रिएट करायचं. मग क्रिएट करण्यासाठी आपण कुठे जातो, क्रिएट मध्ये. बरोबर. मग क्रिएट मध्ये गेल्यानंतर बघा, ज्या पद्धतीने अकाउंटिंग मास्टर्स आपल्याकडे होतं अकाउंट क्रिएट करण्यासाठी, त्याच्यामध्ये लेजर ग्रुप. बरोबर. त्याच पद्धतीने इन्व्हेंटरी मास्टर मध्ये आपण इन्व्हेंटरी ग्रुप क्रिएट केला, कॅटेगरी केली, गोडाऊन केलं. त्याच पद्धतीने एक नवीन एक आले पेरोल मास्टर. बरोबर. आता पेरोल मास्टर मध्ये आपल्याला एक स्टेप बाय स्टेप बघायचं, कशाला काय म्हणायचं. बरोबर आहे. आता बघा, एम्प्लॉई ग्रुप. एम्प्लॉई ग्रुप म्हणजे काय, तर एम्प्लॉईचा असणारा ग्रुप. बरोबर आहे. आता प्रत्येक कंपनीमध्ये एम्प्लॉईचे वेगवेगळे ग्रुप असतात. काही जण वर्कर असतात, काही जण अकाउंटंट असतात, काही जण कॅशियर असतात, बरोबर, काही जण सेल्स एक्झिक्युटिव्ह असतात. बरोबर ना. म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी काय त्यांचं डेजिग्नेशन वेगवेगळं आहे. बरोबर. फक्त आणि फक्त कंपनीमध्ये एकापेक्षा जास्त सेम पद्धतीचे लोक काम करायला असतील तर त्याला आपण काय म्हणतो, ग्रुप असतो. बरोबर. सेल्समॅन, कंपनीमध्ये एकच सेल्समॅन असतो का, कंपनीमध्ये एकच सेल्समॅन असतो का, नाही, एकापेक्षा जास्त असतो, त्याला आपण काय म्हणतो, ग्रुप असतो. मग सेम त्या पद्धतीने एम्प्लॉई ग्रुप आपल्याला काय करायचं, क्रिएट करायचं. मग क्रिएट करण्यासाठी काय करायचं, आपल्याला क्रिएट मध्ये जायचंय आणि ते एम्प्लॉई ग्रुप मध्ये यायचं. ओके. मग एम्प्लॉई ग्रुप मध्ये आपण क्रिएट करू शकतो काय, सेल्स मॅन. ठीक आहे. अंडर इथे प्रायमरी आपण नवीन क्रिएट करतो म्हणून आपण याला काय म्हणणार, प्रायमरी म्हणणार. आणि एंटर करून ते सेव्ह करायचं. बघा इथे दिले डिफाईन सॅलरी डिटेल्स. आता ज्यावेळेस माझ्याकडे एखादा नवीन सेल्समॅन येतो आणि मला सेल्समॅनला काय करायचं, एक फिक्स सॅलरी ठेवायची. माझ्याकडे फिक्स रोल आहे. सेल्समॅन आला तर मला त्याला 15,000 रुपये मंथली सॅलरी द्यायची.
बरोबर आहे. म्हणजे कॉमनली जर मला एकच टाकायचे असतं तर मी काय करू शकतो, हे तर लक्षात. मग आपल्याला काय करायचं, डिफाईन सॅलरी असतात. ओके, बघा आपण इथे क्रिएट करतोय सेल्समॅन, बरोबर. म्हणजे एम्प्लॉईचा ग्रुप आपल्याला काय करायचं ते क्रिएट करायचं. म्हणजे कुठल्या कुठल्या टाईपचे एम्प्लॉई आपल्याकडे आहेत त्याच्यापैकी आपण काय करतोय सेल्समॅन. मग मला जर समजा प्रत्येक सेल्समॅन माझ्याकडे जर आला तर मला काय करायचं, कॅटेगरी ठरवायचं. माझ्याकडे सेल्समॅनला 15,000 रुपये पगार, अकाउंटंट आला एनी टाइप ऑफ अकाउंटंट तो त्याला 20,000 रुपये पगार. मला जर अशी सॅलरी डिफाईन करायची असेल तर मी तर टाकू शकतो डिफाईन सॅलरी येस. पण मला काय करायचं, प्रत्येक एम्प्लॉईला वेगळी टाकायची सॅलरी, ग्रुप वाईज टाकायची. कोण महिना काय करणार, नोट ठेवणार. हे तर लक्षात. ओके, दुसरा ग्रुप आहे माझ्याकडे वर्कर, बरोबर. वर्कर साठी मला किती आहे, तो पण माझ्याकडे प्रायमरी ग्रुप आहे, तो पण मला सेपरेट टाकायचे. प्रत्येक वर्करला वेगळी सॅलरी, म्हणून मी काय म्हणतो वर्करचा पण वेगळा ग्रुप आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा आणखी आहे अकाउंटंट, हाला पण सेपरेट, बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रोडक्शन, प्रोडक्शन साठी वेगळे ग्रुप आहेत. याच्या लक्षात. ऍडमिनिस्ट्रेशन, हे तर लक्षात. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, आपल्या कंपनीमध्ये जे काही ग्रुप आहेत हे जर लक्षात, त्या पद्धतीने आपण काय करू शकतो, ग्रुप क्रिएट करून देतो. लक्षात आलंय. एम्प्लॉईचा ग्रुप कशा पद्धतीने क्रिएट करायचा आहे. आपण ज्यावेळेस पेरोल मास्टर्स मध्ये येतो त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे आपल्याकडे एम्प्लॉई ग्रुप, बरोबर आहे. सेकंड आहे आपल्याकडे युनिट. एम्प्लॉई आपण नंतर क्रिएट करू, अगोदर युनिट क्रिएट करू, बरोबर. आता युनिट म्हणजे काय, जसं आपण बघा युनिट मध्ये युनिट काउंट केले होते, जसं किलो, बरोबर ना, ग्राम, बरोबर ना, नंबर. या पद्धतीने काय करायचं, एम्प्लॉईचं पण युनिट असतं. तुम्ही म्हणाल एम्प्लॉई कशी 1 डझन मध्ये घेणार, 2 डझन मध्ये घेणार, असं नाही. एम्प्लॉईचं युनिट म्हणजे काय, की एम्प्लॉई काम करत असताना काय युनिट वापरतो, बरोबर आहे. जसं की समजा प्रेझेंट, आपण काय करतो प्रेझेंट म्हणजे तो एम्प्लॉई आज आपल्याकडे आलाय, बरोबर ना. प्रेझेंट, अबसेंट, बरोबर आहे, हाफ डे, फुल डे, लिव्ह, बरोबर ना. हे काय तुमचं एम्प्लॉईचे युनिट आहे. म्हणजे एम्प्लॉईचं वर्क कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं, वर्क कसं मोजलं जातं. प्रेझेंट म्हणजे तो आपल्याकडे एम्प्लॉय आलाय, हाफ डे म्हणजे तो हाफ डे साठी होता, बरोबर आहे. लिव्ह म्हणजे काय, तो सुट्टीवरती होता, बरोबर आहे. अशा पद्धतीने जे काही तुमचं युनिट आहे ते युनिट आपल्याला इथे क्रिएट करायचं आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, युनिट किंवा वर्क. वर्क कशामध्ये बसतो, तर या युनिट मध्ये आपण काय करतोय का, वर्क मोजतोय. मग आपल्याला वर्क क्रिएट करायचं युनिट, बरोबर आहे. माझ्यामध्ये सिंपल युनिट, बरोबर आहे. मग मी ते टाकू शकतो प्रेझेंट, बरोबर आहे. त्याच्या लक्षात क्रिएट युनिट, त्याच्यामध्ये डेज घेऊ आपण, बरोबर आहे. त्याच्या लक्षात, किंवा डे म्हणू आपण, डेज, बरोबर. आता याच्यामध्ये डेज मध्ये आपण नंबर ऑफ डेज मध्ये यूज करणार का नाही करणार, बरोबर आहे. एंटर करा आणि सेव्ह, बरोबर आहे. मग अशा पद्धतीने काय करायचं, आपल्याला इथं युनिट पण क्रिएट करून घ्यायचं, बरोबर. त्याचबरोबर अटेंडन्स व प्रोडक्शन, अटेंडन्सचे प्रकार आता आपण पाहिले, प्रेझेंट, अबसेंट, हाफ डे, लिव्ह, बरोबर आहे. हे तुमच्या काय अटेंडन्सचे प्रकार आहे ते तुम्हाला ते क्रिएट करायचे. अटेंडन्स, बरोबर आहे. अटेंडन्स मध्ये पहिले अटेंडन्स आहे प्रेझेंट, बरोबर आहे. आता प्रेझेंटला आपण काय म्हणणार, अंडर प्रायमरी म्हणणार, कारण सेपरेट क्रिएट करतोय. आता हा प्रेझेंट म्हणजे नेमकं हे 4 कॅटेगरी मध्ये सांगायचं, प्रेझेंट म्हणजे नेमकं काय, बरोबर आहे. समोरच्याला कळणार आहे का, समजा बाहेर देशात एखादा व्यक्ती आला, प्रेझेंट म्हणजे कोण, तो म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव आहे, बरोबर ना. म्हणजे प्रेझेंट मध्ये सांगायचं अटेंडन्स लिव्ह विथ पे. प्रेझेंट म्हणजे अटेंडन्स लिव्ह विथ पे म्हणजे काय, तो प्रेझेंट आहे, अटेंडन्स आहे, बरोबर आहे. आणि लिव्ह विथ पे असं म्हटलंय, प्रेझेंट आहे आपल्याकडे, त्याला म्हणतो आपण अटेंडन्स, बरोबर आहे. दुसरं आहे लिव्ह विदाउट पे, जसे की आपल्याकडे संडे, बरोबर आहे. संडेला काय असतो, किंवा समजा एखादी लिव्ह दिली आपण सीएल, बरोबर आहे, त्याला आपण काय म्हणतो लिव्ह विदाउट पे, बरोबर. मग अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, क्रिएट करू शकतो, बरोबर. त्याच्यानंतर पुढे आपण सिलेक्ट करू अटेंडन्स लिव्ह विथ पे, बरोबर, आणि एंटर करू सेव्ह, बरोबर. अबसेंट, बरोबर. अबसेंटला काय प्रायमरी आणि लिव्ह विदाउट पे. अबसेंट म्हणजे काय, त्याला त्या दिवसाची पगार मिळणार नाही, लिव्ह विदाउट पे, बरोबर. त्याला एंटर करायचं आणि सेव्ह करायचं. त्याच्या लक्षात, याच्या लक्षात, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने काय केलं आपण, प्रेझेंट आणि अबसेंट हे दोन इथं वर्क किंवा प्रोडक्शन डेज आपण इथं क्रिएट केले. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे आपल्याकडे
पेड्स. पेड्स म्हणजे कुठल्या कुठल्या हेल्थ अंडरमध्ये त्या एम्प्लॉईला पगार दिला जातो. बरोबर. याच्यामध्ये पहिला क्रिएट करू आपण पेड मध्ये बेसिक सॅलरी. बरोबर आहे. बेसिक सॅलरी म्हणजे काय असतं, त्याची बेसिक सॅलरी. बरोबर. मग हा बेसिक सॅलरीचा हा जो हेड आपण क्रिएट करतोय तर हे काय आहे एम्प्लॉईसाठी, फंक्शन आहे का अर्निंग आहे. तर ते आपण काय करतोय तर अर्निंग फॉर एम्प्लॉई असं, म्हणजे त्याच्यातून काही पैसे कमवण्याने एम्प्लॉईचं उत्पन्न आहे. बरोबर ना. त्याच्यानंतर पुढे दिले इन्कम टाईप. मग हे फिक्स आहे का व्हेरिएबल आहे. तर प्रत्येक सॅलरीमध्ये बेसिक सॅलरी काय असते, फिक्स असते. बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याला एचआर वेगळा दिला होतो. त्याचं जे काही प्रोडक्शन आहे त्याला आपण म्हणतो ना की ओव्हर टाइम केलं. बरोबर. ओव्हर टाइमची जी काही इन्कम आहे ते परत त्याला काय केलं होतं, एक्स्ट्रा दिलं होतं. मग सध्या बेसिक सॅलरी काय आपल्यासाठी फिक्स आहे. बरोबर आहे. आता बेसिक सॅलरी आपल्यासाठी काय आहे, कोणासाठी, आरसीए कॉमर्स अकॅडमीसाठी खर्च आहे का एक्सपेन्सिव्ह आहे, खर्च आहे. बरोबर. सॅलरी काय आपल्यासाठी खर्च आहे. मग आपण त्याला काय म्हणतो, डायरेक्ट एक्सपेन्सेस. बरोबर. त्याच्यानंतर दिले अफेक्ट नेट सॅलरी. अफेक्ट नेट सॅलरी म्हणजे काय, तुमचं सॅलरी कॅल्क्युलेशन करत असताना त्याच्यावरती याचा इफेक्ट होणार का. बरोबर. व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे. कारण बेसिक सॅलरी तुमच्या सॅलरीमध्ये ऍड होणार आहे म्हणून त्याला आपण यस करतोय. बरोबर. नेम टू बी डिस्प्लेड इन पे स्लिप. पे स्लिप वरती काय नाव टाकायचं ह्या हेडला, बेसिक सॅलरी. बरोबर. तुम्हाला ही सॅलरीचं उद्याच्या क्लासमध्ये मी तुम्हाला दाखवतो. ज्यावेळेस आपण एंट्री करू एक सॅलरी स्लिप तुम्हाला दाखवून देतो कशा पद्धतीने असते. आजच्या फक्त आपण क्रिएट करतोय. बरोबर. आजच्या क्लासमध्ये काय करणार, फक्त आपण हे हेड कशा पद्धतीने क्रिएट करायचं आपण बघणार आहे. उद्याच्या क्लासमध्ये ऍक्च्युअल मध्ये जी काही सॅलरी स्लिप आहे तुम्हाला ती सॅलरी स्लिप दाखवून देतो. त्याच्यामध्ये हेड काय असतो, बरोबर, त्याची अर्निंग काय असते हे तुम्हाला दाखवतो. एंटर करा. पुढे दिलंय यूज फॉर कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॅच्युटी. ग्रॅच्युटी काय आहे त्याच्यासाठी आपण एक सेपरेट लेक्चर बनवणार आहे, ग्रॅच्युटी म्हणजे काय. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण बघूया. त्याच्यामध्ये दिले सेट अल्टर इन्कम टॅक्स डिटेल्स. म्हणजे याला इन्कम टॅक्स लागतो का, टाकायचं असेल तर त्याला येस करा. बरोबर. आणि कम्प्युटेशन टाईप त्याच्याप्रमाणे दिले तर ऍज युजर डिफाईन व्हॅल्यू. बरोबर. मग आपण ते कॅल्क्युलेशन कसं करणार आहे, ऑटोमॅटिक करणार, काय करणार हे आपण इथं लिहू शकतो. हे आपण इथं ऑन अटेंडन्स. बरोबर आहे. ऑन अटेंडन्स म्हटलं इज द अटेंडन्स लिव्ह विथ पे. त्याच्यापैकी आपण काय करतो, प्रेझेंट. बरोबर. म्हणजे कशाच्या बेसवरती तो, समजा आपण काय केलं 30 दिवसाचा महिना धरलाय. बरोबर. त्याच्यापैकी तो काय करणार 25 दिवसात. आपण काय करणार चालेल त्याला 30 दिवसात देणार तर 25 दिवसात देणार, 25 दिवसाचे. म्हणून आपण काय केलं अटेंडन्स मध्ये ठेवलं. बरोबर आहे. आणि कॅल्क्युलेशन पिरियड दिला त्यांनी काय आपल्याला, आपण घेऊया तिथं डेज. बरोबर. डेजच्या वेळी आपण काय करू, मंथ घेऊ. किती मंथ. बरोबर ना. बेसिक कॅल्क्युलेशन पर डे. बरोबर. ऍज पर कॅलेंडर पिरियड. बरोबर ना. आपण काय करणार आहे, कॅलेंडर डे प्रमाणे काय करणार आहे, त्याचं कॅल्क्युलेशन करणार आहे आणि एंटर करून काय करायचं आपल्याला सेव्ह. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने काय करायचं इथं आपल्याला पे हेड क्रिएट करायचं. मग आपण बाकीचे आणखी पेड जे आहेत ते आपण उद्याच्या क्लासमध्ये बघूया, कुठले कुठले पेड असतात आणि ते कशा पद्धतीने क्रिएट करायचे. ठीक आहे. पुढे आहे आपल्याकडे एम्प्लॉई. आता एम्प्लॉई कशा पद्धतीने क्रिएट करायचं आपण बघूया. बरोबर. समजा मी दिलेलं एम्प्लॉईचं नाव ओमकारचं नाव टाकू आपण, ओमकार सांगेकर. ठीक आहे. हा माझा एम्प्लॉई आहे. बरोबर आहे. एम्प्लॉईचं मला आलाय द्यायचं असेल तर मी तर लिहितो समजा ओमकार. ठीक आहे. एंटर करायचंय. ओके. एंटर केल्यानंतर बघा अंडर मध्ये आपण जे काही ग्रुप क्रिएट केले होते एम्प्लॉईचे ग्रुप, मग हा एम्प्लॉई तुम्हाला ह्या ग्रुप पैकी कोणत्या ग्रुपमध्ये घ्यायचा आहे का. बरोबर. समजा तो आपला अकाउंटंट आहे, अकाउंटंट मला. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे तरी डेट ऑफ जॉईनिंग. हा एम्प्लॉई आपल्याकडे कधी जॉईन झाला त्याची जॉईनिंग डेट करा. बरोबर आहे. जॉईनिंग डेट मध्ये समजा मी लिहू शकतो 2023. याच्या लक्षात. ओके. डिफाईन सॅलरी, तुम्हाला ह्याची सॅलरी डिफाईन करायची का, याच करा. बरोबर. पण आपण ही सॅलरी उद्याच्या क्लासमध्ये डिफाईन करणार, कारण आज आपण बाकीचे पेमेंट क्रिएट केलेले नाहीयेत. बरोबर. त्याच्यानंतर पुढे दिलं एम्प्लॉई नंबर. समजा 1 नंबरचा एम्प्लॉई, प्रत्येक एम्प्लॉईला त्याचा नंबर असतो, आयडी कार्ड नंबर. बरोबर. तो आपल्याकडे किती नंबरचा एम्प्लॉई. त्याच्यानंतर डेसिग्नेशन अकाउंटंट. बरोबर. त्याच्यानंतर फंक्शन, काय काम करतो. बरोबर. तर मग ते कामाचं इथे तुम्हाला डिस्क्रिप्शन टाकून द्यायचं. फाईल इथं अकाउंटिंग असेल आपण. बरोबर. लोकेशन कुठे आहे, अंबाजोगाई ब्रांच. बरोबर. म्हणजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हा एम्प्लॉई जो आहे तो कुठं काम करतो. बरोबर. त्याच्यानंतर जेंडर मेल. बरोबर. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थ तिथं आपण टाकून दिली समजा 27/10 बरोबर 2000 टाकून देऊ आपण.
त्याच्यानंतर पुढे गेलं ब्लड ग्रुप. त्याचा काय ब्लड ग्रुप आहे आपल्याला हे पण माहित पाहिजे की आपल्याकडे जे काही एम्प्लॉई काम करत आहेत, समजा उद्या काम करताना एखाद्या एम्प्लॉईला काही इजा झाली आपल्या कंपनीमध्ये आणि त्याला समजा ओ पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप लागतं, बरोबर. मग आपण प्रत्येक वेळेस करणार का सगळ्या बघणार सगळ्या कोणाचं ओ पॉझिटिव्ह आहे, त्याच्यापेक्षा आपण काय करायचं जर आपल्या इथे चेक करणार ह्या एम्प्लॉईकडे ओ पॉझिटिव्ह आहे, त्याला फक्त एकट्याला बोलून आपण काय म्हणू शकतो करू शकतो का. हे लक्षात अशा पद्धतीने ह्या सगळ्या एम्प्लॉईचे काय करायचे डिटेल्स आपल्याला आयडेंटिफाय करायचे असतील तर आपण इथे पाहू शकतो. समजा दिलं आपण इथं काय ए पॉझिटिव्ह, बरोबर. त्याच्यानंतर पुढे दिले फादर्स मदर्स नेम, वडिलाचं नाव टाका इथं, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे दिले स्पाउस नेम, बायको असेल तर बायकोचं नाव टाका, नवरा असेल तर नवऱ्याचं, बरोबर. हजबंड ऑर वाईफ, बरोबर. त्याच्यानंतर पुढे दिले ऍड्रेस तो कुठे राहतो, बरोबर. जर आपण ऍड्रेस डिटेल्स नाही दिले उगाच आपण त्याला विचारायचं का हा कुठे राहतो सर, बरोबर. म्हणजे सगळं बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याकडे पाहिजे, बरोबर. त्याचा फोन नंबर, त्याचा ईमेल आयडी, बरोबर. त्याचा इव्हन बँक अकाउंट डिटेल्स पण आपल्याकडे पाहिजे, बरोबर. तो बँक अकाउंट डिटेल्स पण इथे टाकू शकतो. त्याचा बाकीचे जे काही गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशन नंबर्स आहेत, पीएफ नंबर असेल, आधार नंबर असेल, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे टाकायच्या, बरोबर. आणि लास्टला काय करायचं तुम्हाला एंटर करून सेव्ह. तर अशा पद्धतीने आपण आजच्या क्लासमध्ये पेरोल म्हणजे काय पाहिले, बरोबर. पेरोल कशा पद्धतीने इनेबल करायचं, त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल पर्सनचे डिटेल्स कशा पद्धतीने टाकायचे, बरोबर. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये युनिट कसं क्रिएट करायचं, त्याचबरोबर युनिट आपण क्रिएट केल्यानंतर त्याच्यामध्ये अटेंडन्स प्रोडक्शन टाईप कसं क्रिएट करायचं आणि एम्प्लॉई कसं क्रिएट करायचं हे आपण बेसिक पाहिलेलं आहे, बरोबर. उद्याच्या क्लासमध्ये आपण त्याच्यामध्ये डिटेल मध्ये पाहिलं एखाद्या एम्प्लॉईचं आपण काय करणार इथे सॅलरी स्लिप आयडेंटिफाय करून ओपन करून त्याचे डिटेल्स आपण इथं फिल करायचे प्रयत्न करा. ठीक आहे, काय अडचण याच्यामध्ये. ओके, थांबायचं.